श्री स्वामी समर्थ. आज आहे नागपंचमी. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सर्वात पहिला सण असतो आणि नागपंचमीला आपल्याला अनेक प्रकारचे नियम पाळायचे असतात. त्यामध्ये या दिवशी घरामध्ये तवा ठेवला जात नाही. त्याचबरोबर या दिवशी कोणत्याही प्रकारचे कापणीचे जे पदार्थ असतात तर ते केले जात नाही किंवा घरामध्ये त्या दिवशी चाकू आणि सुरीला हात लावला जात नाही. अशा प्रकारचे अनेक नियम आपल्याला नागपंचमीच्या दिवशी पाळायचे असतात. त्याचबरोबर या दिवशी नागाचं पूजन केल्यामुळे घरातील दारिद्र्य देखील दूर होत असते. घरातील असणाऱ्या ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या देखील दूर होत असतात, कारण नागांना अतिशय उच्च स्थान देण्यात आलेले आहे. भगवान विष्णू हे शेष नागावरती विराजमाता आहेत आणि त्याचबरोबर वासुकी नाग हा भगवान शिवशंकराने आपल्या गळ्यामध्ये धारण केलेला आहे. त्यामुळे नागांचं पूजन केल्यामुळे आपल्याला शिव आणि विष्णू दोघांचीही कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते. तर आज आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे, लवंग घ्यायची आहे आणि त्याचबरोबर एका मंत्राचं पठण करायचं आहे. हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा, कसा करायचा बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली तुम्हाला जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा. संपूर्ण माहिती मिळून जाईल.